या ठिकाणी त्र्यंबकेश्वर इगतपुरी मतदारसंघाचा आमदार म्हणून या ठिकाणी दर्शनासाठी आलो आणि सर्व दिंड्याला त्र्यंबकेश्वर निवृत्ती माताच्या दिंडीला सर्वांना भेट घेतली आणि इथं दर्शना आल्यानंतर जे काही भाविक महिना 2 महिने पायी चालतात आणि ते स्वतःहून 4-4, 5-5, 10-10, 20-20 घंटे रांगी दर्शन घेत आहे ना. आम्ही कुठेतरी लोकप्रतिनिधी त्याचा दुरुपयोग करून कुठेतरी शासनावर प्रेशर आणून दर्शन घ्यायचं, परंतु माझ्या संघ सुद्धा कमीत कमी 60 ते 70 या ठिकाणी भाविक आहेत. ते कालपासून माझ्या संघ त्यांना सोडून या ठिकाणी जाऊन दर्शन घेत, परंतु माझ्या बुद्धीला ते पटले नाही. मी सुद्धा शासनाने मला सांगितलं की आपण नापास लोक परत नाही. जे लोक रात्रंदिवस या ठिकाणी रांगीत राहून दर्शन घेतात मी सुद्धा मुख दर्शन घेतलं. शासनाने मी कुठेही नाराज नाहीये, परंतु या ठिकाणी सर्व सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांनी ते पाळलं पाहिजे की भाविक येतात महिना दिंडीमध्ये चालतंय आणि 20-20 घंटे रांगेत राहून दर्शन घेताना आपण कुठेतरी जायचं. देवासमोर हे करू नये, माझी कळकळीची विनंती. जे काही लोकप्रतिनिधींनी पाळलं पाहिजे. सगळे भाविक सारखेच असतात. याच्यासाठी DYP लोकांना एकच ते सुद्धा आपल्यापेक्षा देवावर किती प्रेम करतात त्यांचा आदर्श घेतला पाहिजे वारकऱ्यांचं. त्याच्यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधींना भाविकांनी विचार केला पाहिजे की आपल्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे. त्यांनी ज्या पद्धतीने दर्शन केलं त्या पद्धतीने त्यांचा सुद्धा आपण आदर्श घेतला पाहिजे. आपल्याला जर दर्शन घ्यायचं आपण रांगेत उभं राहून केलं पाहिजे किंवा मुख दर्शन बाहेरून घेतलं पाहिजे. कोणावर शासनात प्रेशर आणलं नाही पाहिजे ही माझी कळकळीची विनंती. धन्यवाद.